खमंग तळलेला ओवा। नमस्कार मंडळी, आज पलक किचनमध्ये बनणार आहे खमंग असा तळलेला ओवा। यासाठी आपल्याला वजनी प्रमाणात सर्वसाधारणपणे 150 ग्रॅम ओवा लागणार आहे। हा ओवा व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने पॅन मध्ये अतिशय तडतड असा आवाज बंद होईपर्यंत तळून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला सर्वसाधारणपणे 200 ग्रॅम हे ओल्या नारळाचं चव लागणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने हे ओल्या नारळाचं चव मी किसून घेतलेलं आहे। यामध्ये थोडेसे जाड असे पार्टिकल्स आपल्याला दिसत आहेत। जर तुम्हाला हे नको असतील तर तुम्ही मिक्सरला सुद्धा लावून घेऊ शकता, म्हणजेच ते व्यवस्थित बारीक एकसंग होईल खोबरं। पण असे राहिले तरी सुद्धा ते चवीला छान लागतात आणि दाताखाली आल्यानंतर जरा छान लागतात ते, म्हणून मी तसेच ठेवलेले आहे। तुम्हाला जर ते आवडत नसतील तर मिक्सरला लावून सुद्धा तुम्ही वापरू शकता। अशा पद्धतीने हे खोबरं जे आहे ते छान प्रकारे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। भाजून म्हणजे अगदी तांबूससर रंग येईपर्यंत भाजायचं नाही आहे, जसं आपण वाटण्यासाठी वापरतो तसं नाही वापरायचं आहे। हे ओलं खोबरं थोडासा चरचर आवाज कमी होईपर्यंत, त्यातलं पाणी निघून जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कारण हा ओवा जवळजवळ 1.5 ते 2 महिने व्यवस्थित चांगला टिकून राहतो आणि हवाबंद डब्यात ठेवला तर तो 3-4 महिनेही व्यवस्थित राहू शकतो। तर तुम्हाला असं वाटेल की ओल्या नारळाचं चव असल्यामुळे हे लवकरच खराब होईल, पण तसं होत नाही। हे व्यवस्थित राहतं आणि व्यवस्थित छान कुरकुरीत हा व्यवस्थित दाताखाली छान कुरकुरीत लागेल असा हा ओवा तयार होतो। लो टू मीडियम फ्लेम करून आपल्याला हे खोबरं अशा पद्धतीने स्टेअर करत व्यवस्थित भाजून घ्यायचे। फक्त सातत्याने ते स्टेअर करत राहा, नाहीतर काय होईल की एका साईडने जास्त भाजलं जाईल, एका साईडने कमी भाजलं जाईल आणि मग ते दिसताना खूप चांगलं दिसणार नाही। तर अशा पद्धतीने हे बघा, असं मी खोबरं भाजून घेतलेलं आहे। भाजलेलं खोबरं आणि ओवा असं आपण एका साईडला काढून घेणार आहोत आणि जरा असं थंड होईपर्यंत तसंच ठेवणार आहोत। हे बघा, व्यवस्थित आपलं खोबरं भाजलेलं आहे। हे बघा, त्यातला अतिशय चुरचुर वाजणारा आवाजसुद्धा बंद झाला आहे। हे बघा, अशा पद्धतीने काढून घेतलं आहे बाजूला खोबरं आणि ओवा। हा ओवा अत्यंत पौष्टिक आणि आता थंडीमध्ये खाण्यासाठी अतिशय योग्य असा आहे। बघा, साधारणपणे मोठे 2 चमचे भरून मी ह्याच्यामध्ये तूप वापरलं आहे। तसंच काळी मिरी ती अगदी बारीक करून घेतले, लसूणही बारीक करून घेतले। तर काळी मिरीचा व्यवस्थित फ्लेवर त्या तुपामध्ये उतरण्यासाठी मी 2 चमचे मोठे भरून चांगले तूप घेतले आणि ह्याच्यामध्ये काळी मिरी टाकले। तसंच त्याच्यामध्ये लसूण टाकले। हे लसूण आपण 30 ते 40 पाकळ्या घेतलेल्या आहेत। जर तुम्हाला लसूण कमी आवडत असेल तर तुम्ही कमी केला तरीही चालेल, पण हे सर्व पदार्थ उष्ण असल्यामुळे थंडीमध्ये आपल्या शरीराला उष्णता देण्याचं काम करतात। तसंच ओवा अतिशय गुणकारी आणि औषधी असल्यामुळे आपल्याला सर्दीपासून, खोकल्यापासून तसेच इतर सर्दीतील आजारांपासून वाचवण्याचे काम करतो। तसंच पोटासाठी सुद्धा ओवा अत्यंत चांगला असतो। पचनाच्या विकारांवरतीही हा ओवा गुणकारी काम करत असतो। त्याच पद्धतीने अगदी नवीन जन्माला आलेल्या बालकाच्या आईपासून तर अगदी डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींपर्यंत सगळेजण हे खाऊ शकतात। कारण ह्यामध्ये आपण साखरेचा वापर करणार नाही आहोत, गुळाचा वापर करणार आहोत आणि तेही गूळ आपल्याला जर कमी प्रमाणात लागत असेल तर त्या पद्धतीने आपण कमी जास्त सुद्धा करू शकतो। कारण हा ओवा तयार झाल्यानंतर अजिबात तिखट लागत नाही, त्यामुळे लहान मुलंही आवडीने हा ओवा खातात। तर तिखट असल्यामुळे ओव्यासारखा उपाय आपण लहान मुलांना खायला देऊन करू शकत नाही, पण अशा पद्धतीने जर तुम्ही ओवा करून बघितला तर लहान मुलंही हा ओवा अगदी आवडीने खातात। तर नक्की तुम्ही हा ओवा करून बघा। हे बघा, अशा पद्धतीने लसूण व्यवस्थित तांबूस झाल्यानंतर त्याच्यामध्ये सर्वसाधारण 200 ग्रॅम इतक्या वजनी प्रमाणाचा गूळ मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे। त्याचे गुळाचे व्यवस्थित काप करून टाकलेले आहेत। जर तुम्हाला पावडरचा गूळ मिळाला तर तोही तुम्ही वापरू शकता। वजनी प्रमाणात 200 ग्रॅम इतका मी घेतलेला आहे। तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता। हे बघा, तो गूळ व्यवस्थित मेल्ट व्हायला द्यायचा आहे। त्याच्यामध्ये काळी मिरी आणि हे जे आपण लसणीचे तुकडे टाकलेले आहेत ते लसणीचे तुकडेही ठेचून व्यवस्थित बारीक करूनच घ्यायचे। जर आपण तसेच जाड घेतले तर त्याचा फ्लेवर पूर्णपणे उतरत नाही आणि शिजतानाही ते
शिजत नाहीत, त्यामुळे लसूणसुद्धा आपल्याला बारीक ठेचूनच घ्यायचे आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने हळूहळू हा गूळ मेल्ट होत जात आहे. असा गूळ मेल्ट झाला की मग त्यामध्ये आपल्याला जे आपण आधीच भाजून ठेवलेलं खोबरं आणि जे ओवा आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. आणि तो ओवा आणि खोबरं त्यामध्ये आपण मिक्स केलं. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ते पातळ व्हायला द्यायचं आहे सगळं गूळ. आणि ते गूळ पातळ झाल्यानंतर त्यामध्ये हे बघा त्याचं कशा प्रकारचं स्ट्रक्चर आलं आहे ते तुम्ही बघा. या सिच्युएशनलाच आपल्याला ह्याच्यामध्ये ओवा टाकून घ्यायचा आहे. प्रथम ओवा टाकूया, कारण जर खोबरं टाकलं तर एकदम सगळं जे गूळ आहे ते ओवा ते खोबरं शोषून घेतं. त्यामुळे पहिल्यांदा आपण ओवा टाकून घेऊया. ओवा भिजला की मग त्यामध्ये आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने हे खोबरं व्यवस्थित आपण त्यामध्ये टाकून घेऊया. आणि हे आधीच शिजलेलं असल्यामुळे किंवा आधीच आपण हे परतून घेतलेलं असल्यामुळे ह्याच्यावरती आपल्याला जास्त वेळ ती गॅसवरती ठेवायला लागत नाही. फक्त हे व्यवस्थित स्टेअर करायचं आहे आणि सगळे पार्टिकल्स एकमेकात मिसळले की मगच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे. हे बघा अशा पद्धतीने छान ओवा तयार झालेला आहे. हा ओवा जर आपण खाऊन बघितला तर अतिशय कुरकुरीत आणि छान लागतो. तुम्हीही अशा पद्धतीचा ओवा करून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा की ओवा कसा झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि आरोग्यपूर्ण रेसिपी बघण्यासाठी पाहत रहा पलक किचन. धन्यवाद.